आता ते एक न्यायाधीश आहे, धुरं कुठच्या हेतूने म्हटलंय माहीत नाही, हे समजून घ्यावं लागेल. पण धुरळ जरी म्हटले तरी त्या पार्टीच्या पाठीमागे लोक तरुण उभा झाला. मग हे समजून घेतलं पाहिजे की धुरळ म्हणण्याचा उद्देश काय होता, हे समजून घेऊन. पण एक गोष्ट चांगली आहे की झुरळ जरी म्हटलं असेल, त्याचं नाव जरी योग्य वाटत नसेल, तरी झुरळ पाठीच्या मागे तरुण उभा राहिला, हे महत्त्वाचं आहे. म्हणून युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे असं समजून शासनाने त्यांचा अवेअर न करता त्यांना प्रोत्साहन द्यावा. केंद्रामध्ये लोकपाल, राज्यात लोकायुक्त. आयुक्त तर प्रत्येक खात्याला आहे, प्रत्येक खात्याचे आयुक्त आहे. पण लोकांचा आयुक्त कुठे आहे? लोक आयुक्त. म्हणून आम्ही आग्रह धरला होता लोक आयुक्त स्थापन करा, आणि त्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. अनेक बैठका झाल्या, त्याच्यातून लोक आयुक्त कायदा झाला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ येते की काय, असा विचार